नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 29. उलीबरोबर युरोपमधल्या फ्ली मार्केटमध्ये फिरले. तिथे मिळणाऱ्या जुन्या गंजक्या वस्तूंचा तो संग्रह करायचा. एकदा मला तिथे बाकूस म्हणजे रोमन आणि ग्रीक दंतकथेतला वाईनचा देव दिसला. हातात वाईनचा ग्लास घेतलेलं ते बाकूसचं शिल्प घेताना आम्ही चेष्टा करत होतो की आता त्याची गर्लफ्रेंडही मिळायला हवी. आणि गंमत म्हणजे दुसरं काहीतरी शोधता शोधता ती सुद्धा मिळाली. ज्या देशातलं मार्केट तिथली भाषा, त्यामुळे मी येत असलेल्या किंवा नसलेल्या भाषेत घासाघीस करायला शिकले. एकदा भिंतीला टांगायची सुंदरशी तापेस्ट्री दिसली. वेनिसमध्ये आहेत तसे कालवे, त्यातले गांडोले, कडेची घरं, त्याच्या बाहेर लावलेल्या बोटी, असं सगळं विणलेलं होतं. जणू तिने मला साथ घातली आणि मी फारशा वाटाघाटी न करता घेऊन टाकली. आम्ही साऊथ आफ्रिकेत गेलो होतो. तिथल्या फ्ली मार्केटमध्ये फिरत होतो. तिथले पेंटर्स, शिल्पकार, कुंभार आफ्रिकन भाषेत बोलत. नीट लक्ष देऊन ऐकल्यावर मला जर्मन भाषेशी बरंच साधर्म्य वाटलं. एक कुंभारबाई प्लेटवर सुंदर पेंट करत होत्या. त्या प्लेटला मी क्वीन ऑफ शिबा असं नाव दिलं. फार फार वर्षांपूर्वीच्या इथिओपियामध्ये राज्य करणारी आणि हुशारीबद्दल प्रसिद्ध असलेली ही व्यक्तिरेखा भारतातल्या ऐतिहासिक संस्कृतीमधील फिलॉसॉफर गार्गीसारखीच. जणू काही स्त्री शक्तीचं ते प्रतीक. पुढे एक बाई काचेवर पेंट करत होत्या. त्या ग्लासमध्ये पेटती मेणबत्ती ठेवली की त्या काचेवर सुंदर पेंटिंग दिसत होतं. मेणबत्ती विझली की साधा ग्लास दिसायचा. कुठले कसे रंग वापरले असतील? हे कलाकार कुठल्या उर्मीतून चित्र काढतात, रंगवतात, करतात? अशी सर्जनशीलता कुठून येते? माझ्या मनातले यासारखे प्रश्न मी माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत विचारत होते. थोडा संवाद होत होता. परत येताना जवळजवळ माझ्या उंचीचा जिराफ आणला. विमानातून तो कसा आणला ही गोष्ट पुन्हा केव्हा तरी. एकूणच काय, मला वेगवेगळ्या अनोख्या आणि खास आठवणींच्या गोष्टी गोळा करण्याचा छंद लागला होता. कामावरचा ताण हलका करायला त्यांची मदत होत होती. मी ताजीतवानी होऊन नव्या जोमाने पुढे जाऊ शकत होते. वेगवेगळे रंग लयलेले या युरोपचे, तिथल्या लोकांचे, देशादेशांचे वेगवेगळे दृष्टिकोन अनुभवत होते. एखादा युरोपियन इंग्लिश बोलायला लागला की त्याच्या आवाजाच्या पोतावरून मी सांगू शकत होते की हा जर्मन, हा इटालियन, हा फ्रेंच. गंमत म्हणजे बहुतेक वेळेस मी अगदी बरोबर ओळखायची. ती फुलराणीमधले मराठी फोनेटिक्सचे प्रोफेसर जहागीरदार जसं आवाजाच्या पोतावरून कुठल्या भागातलं मराठी आहे हे ओळखायचे, अगदी तसंच. आवाजाचा पोत वेगळा म्हणजे दृष्टिकोनही वेगळा. माझ्या कितीतरी मित्रमैत्रिणींनी, सहकाऱ्यांनी माझ्यासाठी त्यांच्या घराची दारे उघडली. त्यांच्या मित्रपरिवारात मला सामावून घेतलं. नकळत मी या संस्कृतीशी एकजीव होत होते. व्यावसायिक ध्येयप्राप्ती. मला पहिल्या दिवसापासून कायम स्ट्रेस, टेन्शन आणि मानसिक तणाव. आपला व्यवसाय वृद्धी प्लॅन कसा पूर्ण होणार? ध्येय साध्य करता येण्यासारखं असलं तरी खूप अवघड आहे. सुरुवातीला अशक्य वाटणाऱ्या व्यावसायिक वृद्धीच्या प्लॅनला माझ्या सगळ्या देशातल्या विस्तारलेल्या टीम्सनी, सहकाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. युरोपमधील सर्व्हिसेस बिझनेसचा 5 वर्षांचा एकत्रित टर्नओव्हर $10 मिलियन वर पोहोचला. मी 100+ टीम मेंबर्सची नेता होते आणि व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावर होते. पगार आणि बोनसच्या जोडीला स्टॉक ऑप्शन्स मिळत होते. जेव्हा जमेल तेव्हा मित्रमैत्रिणींबरोबर स्कीइंगला जायचे. युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी स्कीइंग केलं, पण आवडीची जागा ऑस्ट्रिया. युरोपातले लोक एरवी शांत, शिस्तप्रिय असले तरी स्की स्लोप्सवरचं त्यांचं वागणं एकदम वेगळं. तिथे ते धक्काबुक्की करणार.
अमेरिकन स्की स्लोपवर मी जर पडले तर लोक लगेच थांबणार, विचारणार, ठीक आहे ना सगळं, मदत हवी का? त्याच्या उलट हे युरोपातले. मला वाटायचं समजा मी इथे पडले तर बर्फात 3 महिने तशीच तिथे गाडली जाईन. उन्हाळ्यात स्नो वितळल्यावर सापडेन. अर्थात असल्या भीतीने मी स्कीइंग करायचं काही सोडलं नाही. माझं सर्वाधिक प्रेम जडलं त्यासाठी मी आवर्जून वेळ काढला ते सेलिंगला. सेलिंग शिकायला ग्रीसमधल्या आयोशियन ओशनला जायचं ठरवलं. न्यू जर्सीमधील मेरी, डेबी, तिची मैत्रीण नूला आणि मी अशा चौघींनी मिळून जी काय धमाल केलीये त्याला तोड नाही. सेल बोट म्हणजे 2 शिडांची वाऱ्याच्या जोरावर पाणी कापत जाणारी बोट. इंजिन हे फक्त संकट काळासाठी उपयोगाचं. वाऱ्याची दिशा आणि वेग यावर कुठलं शीड वापरायचं आणि पाण्यावरच्या कुठल्या रस्त्याने जायचं हे ठरणार. दिवसभर सेलिंग करायचो आणि रात्री बोटीवर झोपायचो. त्याची थोडी तयारी, सेलिंगची भाषा, सेलिंगला लागणाऱ्या दोरांच्या गाठी शिकले. रोज एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जायचं. आयलंड हॉपिंग. आमचा इन्स्ट्रक्टर आम्हाला रोज सकाळी हवामानाचा अंदाज द्यायचा आणि त्याप्रमाणे दिवसाचा कोर्स ठरवायचा. आमचा 8-10 बोटींचा ग्रुप फोटीला होता. आमच्या बोटीला सगळे बिकिनी बोट नाहीतर पार्टी बोट म्हणायचे. सुरुवातीला आमच्या इन्स्ट्रक्टरला याबद्दल जरा शंकाच होती, पण ती लवकरच दूर झाली. अचानक एक दिवस वादळात सापडलो. बोटीच्या बाऊवरून लाटा जात होत्या. आमची बोट हेलकावी खाऊ लागली. तरीही धैर्य, निर्धार आणि निश्चयाने मार्ग कापत राहिलो. काम सीज नेव्हर मेक अ गुड सेलर हे सिद्ध करून दाखवायची ही जणू एक संधी. फ्लोटिलामध्ये सगळ्यात शेवटी पण संध्याकाळी ठरलेल्या बेटावर सुखरूप पोहोचलो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं. नंतर एकदा आम्ही रात्री मजेत जेवत असताना फ्लोटिलामधल्या अर्थातच सर्व पुरुष वर्ग असलेल्या एका बोटीने शर्यत लावायला भडकावलं. नूला एकदम पेटलीच. स्वीकारलं की ते आव्हान. मग काय, बूम बॉक्सवर जोरात आयरिश कोळी गीते, नूला रडरवर आणि आम्ही दोघी मिळून वाऱ्याला अनुकूल होतील अशा पद्धतीने पटापट शिडांच्या दिशा बदलत होतो. टॅकिंग अँड जिबिंग. एक आव्हान घेतलं, पेललं आणि जिंकलं. सेलिंगला जाताना आम्ही चौघी मेकअप केलेल्या, मॅनिक्युअर्ड नखं मिरवणाऱ्या बाहुल्या आणि 8 दिवसांनी परत आलो तेव्हा तुटलेल्या नखांचा, विस्कटलेल्या केसांचा अभिमान वाटणाऱ्या यशस्वी स्त्रिया, नाविका. आम्हाला मिळालेलं प्रमाणपत्र म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नव्हता, तर आमचं ध्येय आम्ही जिद्दीनं पूर्ण केलं होतं त्याचा पुरावा होता. पुढे मिनिसोटातही कितीतरी वर्षे मी सेलिंग करत राहिले. भाचे, मी आणि वाईल्ड लाईफ. एव्हाना केदार, कौस्तुभ मोठे झाले होते, नवयुवक होते. लहानपणी मी त्यांची सॅन्टा क्लॉज बनून पत्रात लिहिल्याप्रमाणे त्यांच्या इच्छा पूर्ण करत होते. बालपण किती निरागस असतं. त्यांच्याही आयुष्यात गेल्या काही वर्षात बरीच उलथापालथ झाली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझ्या भाच्यांची नवीन ओळख करून घ्यायची होती. त्यांना जंगलाची आणि वन्य प्राण्यांची आवड असल्याने त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही केनियाला सफारीला गेलो. प्रसिद्ध बिग 5 बघितले. 10-12 दिवस एकत्र राहिलो. प्राणी दिसल्यावर त्या दोघांची उडणारी तारांबळ आणि प्राणी दिसले नाहीत तर झालेली निराशा. खूप मजा आली हे सर्व बघताना. कौस्तुभला व्हाईट हंटर व्हायची इच्छा होती आणि त्याची प्राण्यांची आवड बघून उलीने त्याला साऊथ आफ्रिकेमध्ये त्याच्याकडे बोलावले पण होते. आमच्यात एक वेगळं नातं तयार होत होतं. मी या नवीन पिढीशी अशी जोडली गेले. नुकतंच इंटरनेट सुरू झालं. नंतर पुढे ईमेल, मॅजिक जॅक फोन, अमेरिका ट्रिप्स. आम्ही संपर्कात राहू लागलो. जंगलात फिरताना मी जणू वाईल्ड लाईफच्या प्रेमात पडले आणि मग त्यांचा अभ्यास करायची पॅशन निर्माण झाली. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फेडरेशनची मेंबर झाले. गेल्या 25 वर्षात नवीन जागा, स्थळ, प्राणी आणि त्या अनुषंगाने घेतलेले अनुभव वाढत गेले.
काही थोड्या गमतीच्या गोष्टी सांगते. अमेरिकेत येलोस्टोनमध्ये गेलो असताना एकदा रात्री बरंच उशिरा परत येत होतो. रस्त्यावर आमच्या दिशेने जाणारी आमची एकच गाडी. पार्कमध्ये कुठेच दिवे नसतात. चंद्रताऱ्यांचा थोडासा प्रकाश होता. समोरून येणाऱ्या गाडीने हायबीम टाकले, पण अर्थ कळला नाही. एकदम आमच्यासमोर 100 ते 125 बायसनचा कळप, नर, माद्या आणि बरीच पिल्लं. आम्ही थबकलो, थांबलो, गाडीचे दिवे डिम केले. जरा टेन्शनमध्ये, आता पुढे काय? आमच्यासारखाच तो कळप पण आश्चर्यचकित झाला असणार. हा मोठा काळा दगड कुठून आला? या रस्त्यावर आधी कधीच नव्हता. त्यांचा लीडर समोरून गाडीच्या अगदी जवळ आला आणि तो कळप विभागला. आता गाडी वेढलेली. दोन्ही बाजूंनी कळपातले लहान मोठे प्राणी जात होते. काही बायसन तर गाडीपेक्षाही उंच. 2-3 मिनिटं तरी लागली असतील त्या सर्वांना गाडी पार करून पुढे जायला. कळप उधळू नये अशी प्रार्थना करत बसलो होतो. कळपात बरीच पिल्लं होती, पण त्या विशाल नर आणि माद्यांना हा दगड आक्रमक वाटला नसावा. तसे काही आम्ही खास मनोरंजक नसणार. इतका वेळ मुठीत धरून ठेवलेला श्वास सोडला आणि पुढे निघालो. नंतर 2-4 मिनिटांनी पुन्हा एक मोठा कळप. पण आता आम्ही अनुभवी होतो. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.